जय भीम नमो बुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय कौसे. सध्या मी अकोल्यामध्ये आहे आणि अकोल्यामध्ये भंते विनाचार्य यांची धम्मद्योत यात्रा पोहोचलेली आहे आणि याच हॉलमध्ये जे आहे भरगच्च असा मोठा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं. IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ते आयोजक आपले भीम सैनिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. जय भीम नमो बुद्धाय. जय भीम. मी आकाश शिरसाट, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याध्यक्ष. आज महाबोधी महाविहार मुक्तीसाठी पंचशील धम्मद्योत यात्रा नागपूर चैत्यभूमी या ठिकाणावर निघाली. तर त्याचे आज 20 ऑगस्ट रोजी अकोल्यात आगमन झाले आणि त्याची भव्य दिव्य सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी अकोला या ठिकाणी करण्यात आले. त्याच्यापूर्वी भीमनगर जुने शहर येथून भव्य दिव्य पैदल पंचशील धम्मद्योत यात्रा अशोक वाटिकापर्यंत आणली. यात अकोला जिल्ह्यातील सगळ्या बौद्ध विहारातील उपासक उपासिका सहभाग होते. मोठ्या पद्धतीनं या पंचशील धम्मद्योत यात्रेला आज किती लोक सहभागी झाले असतील आजच्या याच्यात? अकोला जिल्ह्यातून तरी 1000-1500 लोक या धम्मद्योत यात्रेत होते आणि इथं 3-4 हजाराच्या वर लोक या कार्यक्रमात सहभाग झाले होते. म्हणजे अकोला जिल्ह्यातील 5-6 हजाराच्या आसपास या पंचशील धम्मद्योत यात्रेत सहभाग झाले होते. पण युवकांचा फारसा तसा म्हणजे सहभाग असा दिसत नाही असं बोलल्या जात आहे. बाकी उपासिका राहतात, म्हातारे लोक आपल्या याच्यामध्ये आहे. युवकांचा सहभाग असला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय कराल? तुम्ही पण युवक आहे. मी तरुणांना एकच आवाहन करतो की या देशात TV आणि मोबाईल हे मनुवादी विचार आपल्या युवा पिढीला आज देऊन युवा पिढी बर्बाद केली. आणि सगळ्यात मोठ्या पद्धतीचा आज बौद्ध समाजात, बहुजन समाजात ज्या बौद्धाचे एरिया असतील त्या ठिकाणी दारूचे धंदे निर्माण करून बौद्ध समाजाचा तरुण बर्बाद करणं लावलं. म्हणजे दारूचा त्याला व्यसन लावण्याचं काम या देशातल्या व्यवस्थेने केलं. तर बौद्ध समाजाचा भीमसैनिक सच्चा, बाबासाहेबांचा सच्चा भीमसैनिक कधीच दारू पिणार नाही. भीम जयंतीत जय भीम म्हटल्यानं, भीम जयंतीत जय भीम म्हटल्यानं कधीच बाबासाहेबांचा लढा सोबत जाणार नाही. तर बाबासाहेबांचा लढा समोर न्यायचा असेल तर तन्मन धनाने बाबासाहेबांचं काम करावं लागेल. आणि बाबासाहेबांनी आपल्याला जे 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचं कठोर पालन करावं लागेल. तरच हे तरुण पिढी बौद्ध धम्म वाचू शकते, बाबासाहेबांचे विचार वाचू शकते. नाही तर बाबासाहेबांचे विचार मिटवण्याचे सगळ्यात जास्त जर गुन्हेगार करू इच्छिन तर ते आपण. बिलकुल 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 निश्चित. हे खूप महत्वाचं बोललेलं आहे युवक आणि युवकांनी ही प्रेरणा घ्यायला पाहिजे. जयंती विचाराची भीम जयंती करायला पाहिजे. भीम जयंतीच्या दिवशी तुम्ही संविधानाचे पुस्तक वाटले पाहिजे. नक्की डीजेवर नसलं पाहिजे. डीजेमध्ये आपण भरपूर खर्च करतो, तो व्यर्थ खर्च केल्यापेक्षा त्या दिवशी भीम जयंती पुस्तकं वाटून साजरी केली पाहिजे. बिलकुल नक्कीच. पण भंते विनाचार्य सुद्धा युवकच आहे. भंते विनाचार्यांना 68 दिवस जेलामध्ये राहिला तरी संघर्ष मात्र भंते विनाचार्यजीचा महाबोधी महावीरासाठी आजही तसाच आहे. तुम्ही काय प्रेरणा घ्याल अशा भंतेजीकडून? मी स्वतः अकोला जिल्ह्यातून 50 उपासक उपासिका महाबोधी महाविहार मुक्त लढाईसाठी अकोल्यातून गेलो होतो. आमच्या 4 बसेस होत्या आणि ज्या वेळेस बुद्ध पौर्णिमा होती, आवाहन केलं होतं की बुद्ध पौर्णिमेला लाखो लोक महाबोधी महाविहार आंदोलनात सहभाग झाले पाहिजे. आम्ही तन्मन धनानं त्यात लढ्यात सहभाग झालो आणि महाबोधी महाविहार मुक्त लढाईच्या या ऐतिहासिक कार्यात आम्ही स्वतःला त्यात झुकून दिलं. म्हणून आम्ही महाबोधी महाविहाराचा लढा जवळून पाहिला आणि विनाचार्य महाबोधी म्हणजे भंते विनाचार्य यांच्यावर ज्या पद्धतीनं या देशातल्या व्यवस्थेनं अन्याय अत्याचार केला, त्याचा हा अन्याय अत्याचाराचा जो भाग आहे तो आम्ही स्वतःच्या डोळ्यानं पाहिला. म्हणजे फक्त YouTube चॅनलवर पाहून नाही, तर आम्ही स्वतः त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली. अरे भगवान बुद्धानं ज्या ठिकाणी 6 वर्ष वैराग्याची कसोटी केली त्या ढुंगेश्वरी पर्वतावर आमच्या उपासक उपासिकांना अक्षरशः मारण्यात आले. बुद्धानं त्या ठिकाणी 6 वर्ष तप केला, पण त्या ठिकाणी आमच्या बौद्ध अनुयायांना मारण्याचं काम ही व्यवस्था करते. कसं आम्ही सहन करणार?
पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी लढाई आहे हे 12 फेब्रुवारी पासून सुरू झाली, पण मात्र 12 म्हणजे बुद्ध जयंती 12 मेला जे आहे याच्यामध्ये गट निर्माण झाले. एक आकाश लामाचा झाला. आकाश लामा भारतामध्ये मशाल यात्रा घेऊन फिरत आहे. विनाचार्य धम्मध्वज यात्रा काढत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. अशा गडबाजीने जे आहे आपल्याला खरंच महाबोधी महाविहार मिळेल. तुम्हाला काय वाटतं की गडबाजी करून चालेल की या सगळ्या लोकांनी एक व्हायला पाहिजे? गडबाजीनं कधीच कोणता लढा यशस्वी झाला नाही. बाबासाहेबांनी ज्या वेळेस या देशात क्रांती केली त्यावेळेस समाजाला संघटित केलं. चौदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केला. त्यावेळेस बाबासाहेबांनी बहिष्कारुनी हितकारुनी सभा स्थापन केली आणि जो समाज हजारो वर्षापासून या व्यवस्थेनं प्रत्येक योजनेपासून दूर ठेवला होता, चालायची सुद्धा त्या समाजाला उजागिरी नव्हती. त्या समाजाला बाबासाहेबांनी संघटित केलं आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केला. तर भिक्षू संघाला मी हेच विनंती करतो की गटबाजी करू नका. सम्राट अशोकानं या देशात जे क्रांती केली ते गटबाजीनं नाही. 84,000 बुद्ध विहार बांधले ते उकडून काढायचे आपल्याला. 84,000 सम्राट अशोकाने बुद्ध विहार या मातीत पेरले, पण त्या मातीतून आज सम्राट अशोकाचे बुद्ध विहार गळप झाले आणि बुद्धाच्या मूर्त्यावर अतिक्रमण करून बुद्ध विहार मंदिरात रूपांतर झाले. ते आपल्यामुळे आणि गडबाजी आपण संघटित नाही. संघटित नसल्यामुळे आपण गडबाजीमुळे या देशात 2 पंथ निर्माण झालेले आहेत, माया आणि इन्यान. पण सम्राट अशोकांनी खरा या ठिकाणी धम्माचा लढा समोर नेला. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला तर तो महायान ना हिन्यान. तर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाचा खरा धम्म दीक्षाभूमीत दिला. तर तोच धम्म आम्ही समोर नेला पाहिजे आणि गडबाजीला मूठमाती दिली पाहिजे. क्या बात आहे, बहुत बढिया बात. म्हणजे नक्कीच जे आहे जे काही गडबाजी होत असेल तिला मूठमाती दिली पाहिजे. तर आता ही मूठमाती कोण देणार आहे? समाज बांधवांना द्यावं लागणार आहे. समाज बांधवांनी एक राहिला पाहिजे आणि गडबाजी करणाऱ्यांना आता दुर्लक्ष केलं पाहिजे. त्यांना सांगा की एक संघ व्हा आणि ही महाबोधी महाविहाराची लढाई लढा. बघत राहा WBS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, नमो बुद्धाय. महाबोधी महाविहार मुक्त झालंच पाहिजे.